कुरुक्षेत्र युद्ध संपले होते, पण शांतता केवळ एक भ्रम होता. दुर्योधनाचा वध झाला होता, पण त्याच्या समर्थकांनी युधिष्ठिराचे राज्य मान्य करण्यास नकार दिला. त्यांनी आपले वडील, बंधू, पुत्र गमावले होते आणि त्यांच्या मनात सूडाच्या ज्वाळा पेटत होत्या. कुरुवंशातील वृद्धांना ठाऊक होते की जर राज्य अशाच द्वेषाच्या विळख्यात राहिले तर ते अंतर्बाह्य कोसळेल. यावर संबंध दृढ करण्यासाठी उपाय म्हणून विवाह दिसत होते. पांडवांचा पराक्रमी योद्धा अर्जुन याचा विवाह दुर्योधनाची पत्नी भानुमतीसोबत ठरवण्यात आला. अर्जुनपर्यंत हा प्रस्ताव पोहोचला तेव्हा त्याच्या पायाखालून जमीन सरकली. भानुमती त्याची शत्रू नव्हती, पण ती दुर्योधनाची पत्नी होती. त्या माणसाची पत्नी जी त्याची कठोर प्रतिस्पर्धी होती. आता ती त्याची पत्नी कशी होऊ शकते? पण कर्तव्य स्पष्ट होते. जर या विवाहामुळे देशात पुन्हा युद्ध टाळता येत असेल तर त्याला नकार देण्याचा अधिकार नव्हता. पुढे भानुमती समोरसुद्धा कठीण प्रश्न होता. ती नेहमीच अर्जुनाच्या शत्रूच्या सावलीत राहिली होती आणि आता तिला अर्जुनासोबत जीवन व्यतीत करावे लागणार होते. पण फारसा विचार न करता तिने एक निर्णय घेतला. युद्धाने तिच्यापासून सर्व काही हिरावून घेतले होते. तिचा पती, तिचे घर, तिचा अभिमान हे सर्वच तिच्याकडून हिरावून घेतले गेले होते. पण तिच्याकडे अजूनही एक गोष्ट होती, ते म्हणजे तिचा पुत्र. जर हा विवाह तिच्या मुलाला सुरक्षित ठेवू शकत असेल तर तिला नकार देण्याचा अधिकार नव्हता. मित्रांनो, रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील. अर्जुन भानुमतीसोबत विवाह करणार ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. दुसरीकडे द्रौपदी आपल्या कक्षात बसली होती. तिला खूपच राग आला होता, कारण तिने कौरवांच्या दरबारातील अपमान, वर्षानुवर्षे केलेली वनवासाची तडजोड आणि शेवटी ते युद्ध सहन केले होते. आणि आता तिला काय स्वीकारायला सांगितलं जात होतं की दुर्योधनाची पत्नी तीच भानुमती तिच्या घरात यायला तयार होती. ही कल्पनाच सहन न होणारी होती. तेव्हाच अर्जुन आत आला. त्याच्याकडे रोखून पाहत द्रौपदीने संतापाने विचारले, मला सांग की हे खोटं आहे. अर्जुनाने दीर्घ श्वास घेतला. त्याला हे अपेक्षितच होतं की द्रौपदी, हा माझा निर्णय नाही, हे एक आवश्यक पाऊल आहे. त्यावर द्रौपदी म्हणाली, आवश्यक? तिच्या नवऱ्याने मला दरबारात खेचून नेले, माझा अपमान केला, मला जुगारात गहाण टाकले. हे आवश्यक होते का? अर्जुनाने शांत स्वरात उत्तर दिले, त्या अन्यायाविरुद्धच आपण ते युद्ध लढलो. त्या युद्धात आपण आपल्या पुत्रांना गमावले, आपले बंधू गमावले, पण हे युद्ध अजून संपलेलं नाही. द्रौपदी, कौरवांचे समर्थक अजूनसुद्धा आमच्यावर कुरघोडी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना वाटतं आपण हा सिंहासन बळकावला आहे. हा विवाह आणखी एक युद्ध टाळू शकतो. त्यावर द्रौपदी रागातच बोलली, आणि माझं काय अर्जुन? आमच्या संसाराचं काय? अर्जुनकडे या प्रश्नाचं कोणतंच उत्तर नव्हतं जे तिच्या वेदना कमी करू शकेल. पुढे काही दिवस लोटल्यावर लग्नाचा दिवस उजाडला, पण आनंदाची कुठेच चाहूल नव्हती. हस्तिनापूरच्या राजसभेत तटस्थ भावाने पाहणाऱ्या राजघराण्यातील मंडळी उपस्थित होती. काहींना हे एकत्रीकरण आवश्यक वाटत होते, तर काही जणांना हे दुर्योधनाच्या आठवणींवरील एक अपमान वाटत होता. लग्न जेव्हा सुरू झाले तेव्हा भानुमती लग्न मंडपात आली. तिच्या अंगावर राजेशाही वस्त्रे होती, पण मनात दुर्योधनाबद्दल भूतकाळच्या आठवणी त्या नेहमी तिला आठवत होत्या. तिची आणि अर्जुनाची नजर भिडली. त्यात ना माया होती ना वैर होते, फक्त एक समजूत होती की दोघंही नशिबाने एका अशाच नात्यात अडकले होते जे त्यांनी कधीच निवडले नव्हते. संपूर्ण विवाहविधी पार पडला. महालात भानुमती अजूनसुद्धा परकी वाटत होती.
काही लोकांना ती विश्वासघातकी वाटत होती, तर काहींना तिच्या निर्णयावर शंका येत होती. पांडवांच्या शिबिरात सुद्धा कुजबूज होती की अर्जुनाने हे लग्न का बरं स्वीकारले आहे. भानुमती इंद्रप्रस्थात परक्या स्त्रीसारखी आली. ती कधी काळी या राजमहालात एका अभिमानाने वावरत असे, पण आता विधवेच्या रूपात ती आली होती आणि प्रत्येक नजर तिला शत्रूच मानत होती. तिला ठाऊक होतं की हा मार्ग सोपा नसणार, पण जेव्हा ती द्रौपदीच्या समोर उभी राहिली तेव्हा या संघर्षाची तिला खरी जाणीव झाली. त्यांची पहिली भेट खूपच तुटक होती. द्रौपदी समोर ताठ उभी होती. तिचा स्वर कटाक्षासारखा धारदार होता. ती म्हणाली, तुला नवा दर्जा मिळाला असेल, पण त्याचा अर्थ असा नाही की मी तुला स्वीकारले आहे. भानुमतीने तिच्या डोळ्यात सरळ पाहिले आणि ती म्हणाली, मी हे नाते निवडलेलंच नाही. द्रौपदीने निखळ कटुतेने हसत विचारले, नाही, मग तू त्या माणसासोबत का उभी आहेस ज्याने माझं जीवन उद्ध्वस्त केलं, आणि आता तू माझ्या घरात राहायला आली आहेस. भानुमती म्हणाली, मला काहीच अपेक्षा नाही द्रौपदी. पुढे द्रौपदी काही क्षण थांबली आणि मग मागे वळून निघून गेली. भानुमतीने लांब सुस्कारा टाकला. ती एकदा सगळं गमावून बसली होती आणि आता तिला पुन्हा आपली जागा निर्माण करायची होती. अर्जुन या दोघींमध्ये अडकला होता. एक जी त्याच्यासोबत लढली होती आणि दुसरी जी त्याच्या विरुद्धच्या बाजूने होती. द्रौपदीच्या संतापाचा तो आदरसुद्धा करत होता. भानुमतीच्या दुःखाची त्याला जाणीव होती, पण राजमहाल आता या दोघींच्या अघोषित युद्धाच्या सावटाखाली दाबला गेला होता. एका संध्याकाळी अर्जुन अंगणात उभा असलेल्या द्रौपदीजवळ गेला. तो तिला म्हणाला, तू माझ्यावर रागावली आहेस का. ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, राग नाही अर्जुन, मी आता थकले आहे. मला अशा लढाया लढायच्या नाहीत ज्यात मी कधीच निवडल्या नाही. अर्जुन पुढे सरसावला आणि म्हणाला, मग तू ही लढाई आता थांबव. ती त्याच्याकडे वळाली. डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्यावर ती अर्जुनाला म्हणाली, जर परिस्थिती उलटी असती तर अर्जुन, जर मी या युद्धात गमावली गेली असती आणि तुला माझ्या शत्रू असलेल्या पुरुषासोबत लग्न करायला भाग पाडलं असतं, तर तू ते सहज स्वीकारलं असतं का. या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाकडे काहीच नव्हतं. द्रौपदीने खोल श्वास घेतला आणि ती त्याला पुन्हा म्हणाली, तू म्हणतोस हा विवाह शांतीसाठी आहे, पण कोणाच्या शांतीसाठी अर्जुन. तुझ्यासाठी, युधिष्ठिरासाठी की तिच्यासाठी. तो तिचा हात पकडायला गेला, पण तिने तो मागे घेऊन टाकला आणि ती पुन्हा म्हणाली, मी तुझ्याशी भांडणार नाही अर्जुन, पण तिचे स्वागत करण्याची अपेक्षा माझ्याकडून करू नकोस. पुढे काही आठवडे उलटले, पण मग नियतीने दोघींना एकत्र आणलंच. द्रौपदी रात्री उशिरा आपल्या कक्षात बसली होती. तेव्हा तिला पावले ऐकू आले. तिने पाहिले तर भानुमती दारात उभी होती. क्षणभर दोघी शांत राहिल्या. भानुमती हळू आवाजात म्हणाली, तुझे पुत्र, मला त्यांचं दुःख आहे. द्रौपदी यावर स्तब्ध झाली. भानुमती पुन्हा पुढे म्हणाली, मी माझा पती गमावला आहेस आणि तू तुझे पुत्र गमावलेस. मी तुझी माफी मागणार नाही, पण मी तुझ्या वेदना चांगल्याच समजू शकते. द्रौपदीने तिच्याकडे संशयाने पाहिले. तिला तिथे खोटेपणा दिसला नाही. काही वेळ शांतता राहिली आणि मग द्रौपदीने विचारले, खरंच समजतेस. मग सांग भानुमती, जर परिस्थिती उलटी असती आणि तुला तुझ्या नवऱ्याच्या शत्रूला स्वीकारावं लागलं असतं तर तू केलं असतं का. भानुमती थोडीशी थबकली आणि मग प्रामाणिकपणे म्हणाली, नाही. द्रौपदीने हसल्याचं नाटक केलं, पण भानुमती पुन्हा पुढे म्हणाली, पण मी तुझ्या मार्गात अडथळा आणला नसता. काहीतरी बदललं. तो मैत्रीचा क्षण नव्हता, विश्वासाचा सुद्धा नव्हता, पण कदाचित पहिल्यांदाच समजुतीचा होता.
भानुमती वळून निघाली, पण जाण्याआधी थांबून म्हणाली, मी तुझ्याकडून काही हिरावून घेतलं आहे, पण यापुढे तुझं काहीही घेणार नाही. द्रौपदी तिच्या मागे पाहत राहिली आणि पहिल्यांदाच तिला स्वतःच्या पराभवाची जाणीव झाली नाही. पण या त्यांच्या बोलल्यानंतर त्या दोघींची मैत्री चांगलीच घट्ट झाली. पुढे काही दिवसांनी अर्जुन दरबारातून परतला, तेव्हा त्याने भानुमतीला खिडकीतून बाहेर पाहताना आढळले. भानुमती अर्जुनाला म्हणाली, तुम्ही नाटक करायची गरज नाही. अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणाला, कशाचे नाटक? त्यावर भानुमती पुन्हा म्हणाली की आपण एकमेकांना ओळखतो, की हा विवाह प्रेमाने झाला आहे. अर्जुनाने यावर सुस्कारा टाकला. तो बोलला, मी तसली अपेक्षाच कधी ठेवली नाही. भानुमतीने प्रथमच त्याच्याकडे सरळ पाहिले. मग आपण सत्य स्वीकारू. बाहेरच्या लोकांसाठी मी तुमची पत्नी असेल, पण प्रत्यक्षात आपण एकमेकांना काहीही देण्याचे बंधन नाही. अर्जुनाने काही उत्तर दिले नाही. कदाचित हेच योग्य उत्तर होते. पण काळ जसा जसा पुढे सरकला, एक अनामिक बंध निर्माण झाला. प्रेम नव्हते, मैत्रीसुद्धा नव्हती, फक्त दुखाची समान जाणीव होती. अर्जुनाला भानुमतीच्या सामर्थ्याची जाणीव झाली. जरी ती एक विधवा होती तरी ती दुर्बल नव्हती. आणि भानुमतीने सुद्धा अर्जुनाच्या स्वभावात फक्त शत्रूला पाहणे थांबवले. मग एके दिवशी संकट आले. काही जुन्या कौरव समर्थकांनी तिच्या मुलाच्या हत्या करण्याचा कट रचला. अर्जुनाने ते वेळीच हेरले आणि कट रचणाऱ्यांना संपवले. भानुमतीने ही बातमी ऐकली आणि तातडीने अर्जुनासमोर येऊन ती उभी राहिली. ती त्याला म्हणाली, तुम्ही माझ्या मुलाला वाचवलंस? अर्जुन शांतपणे म्हणाला, तो आता माझाही मुलगा आहे. त्या रात्री भानुमतीच्या अंतःकरणातील एक अडथळा मोडला. ती अजूनसुद्धा दुखाने घेरलेली होती, पण आता अर्जुन तिच्यासाठी एक अज्ञात शत्रू राहिला नव्हता. काळ हळूहळू पुढे सरकला. हस्तिनापूरमध्ये बंडखोरीची भीती संपली. भानुमती आता फक्त एक राजकीय निर्णय नव्हती, तर राजमाता म्हणूनसुद्धा ओळखली जाऊ लागली. एका रात्री महालाच्या गच्चीवर उभे राहून ते दोघे शांततेत शहर बघत होते. भानुमतीने विचारले, तुम्हाला पश्चाताप होतोय का? अर्जुन म्हणाला, कशाचा? भानुमती म्हणाली, या विवाहाचा, या नशिबाचा. अर्जुन काही वेळ शांत राहिला आणि तो म्हणाला, नाही, तुला पश्चाताप होतो आहे का? यावर भानुमतीने लगेच उत्तर दिले, मला पश्चाताप होत नाही. तिने खाली बघितले. एका स्थिर राज्यावर, तिच्या सुरक्षित मुलावर आणि त्या व्यक्तीकडे जो कधीकाळी तिचा शत्रू होता, पण आता तिच्या मुलाच्या रक्षणासाठी उभा राहिला होता. नाही, ती हलक्या आवाजात म्हणाली. आणि त्या दिवशी फक्त राज्यातच नाही, तर त्यांच्या मनातसुद्धा खरी शांतता प्रस्थापित झाली होती. मित्रांनो, रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.